तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र अमृता सावलीला विचारू लागते, काय ग सावली, तू सकाळी सकाळी मला दिसली नाही, तू कुठे गेली होतीस? तर त्यावेळी सावली सांगू लागते की काही नाही वहिनी, मी जगन्नाथजीकडे त्यांना भेटायला गेले होते. तर त्यावेळी मग अमृता विचारू लागते, मला तर वाटलं सावली तू तारालाच भेटायला गेली की काय. पण त्यावेळी सावली सांगू लागते, खरं तर वहिनी मला तारा मॅडमला हे भेटायला जायचं होतं, पण त्यांना भेटायला सोम भाऊजी गेले. म्हणलं मग आपण नंतर कधीतरी जाऊ. आज सोम भाऊजी गेले म्हणल्यानंतर थोडीफार तरी समजूत त्यांनी तिची काढली असेल. तर तेवढ्या वेळात अमृता म्हणते, मलाही ताराची खूप आठवण येते, तिला भेटायला जावं असं वाटतंय, पण मला एकटीला जायचं म्हणजे फारच कठीण, यांना तर माझी खूप काळजी वाटते. पण त्यावेळी मग सावली म्हणू लागते की अमृता वहिनी तुम्ही नका टेन्शन घेऊ, आपण 4-5 दिवसांनी दोघीजणी मिळून तारा मॅडमकडे जाऊ आणि त्यांची समजूतही काढू. पण त्यावेळी अमृता ठीक आहे म्हणते. तर त्यावेळी मग अमृता विचारू लागते की काय ग सावली, सारंगचं काय झालं? पण त्यावेळी सावली सांगू लागते, अमृता वहिनी मी त्यांना 2-3 वेळेस सकाळपासून कॉल केले, पण त्यांनी काय माझा कॉल रिसीव्हच केला नाही, म्हणून मी त्यांच्याबद्दलच बोलण्यासाठी जगन्नाथजीकडे गेले होते. मग त्यावेळी सावली म्हणू लागते की अमृता वहिनी आता जगन्नाथजी सारंग सरांसोबत बोलतील आणि मग त्यांना काय झालंय त्यांना विचारून घेतील आणि मग मला सांगतील. तर त्यावेळी अमृता म्हणू लागते, काय ग वेडाबाई सावली, तू कशाला टेन्शन घेते, सगळं काही ठीक होऊन जाईल. तर त्यावेळी सावलीलाही आनंद होतो. तर दुसरीकडे भैरवी मात्र अस्वस्थपणे फेऱ्या मारत एका व्यक्तीची वाट बघत असते. आता ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती व्यक्ती मात्र जयंती असते. जयंती थोड्याच वेळात भैरवीकडे येत असते. त्यावेळी भैरवी मात्र जयंतीला म्हणू लागते, काय ग जयंती, इतका उशीर असतो का, मी तुला केव्हा बोलवलं होतं? पण त्यावेळी मग जयंती नेहमीप्रमाणे म्हणू लागते, काय झालं माई, तुम्ही माझी इतकी आतुरतेने वाट का बघत होतात? तर त्यावेळी भैरवी म्हणू लागते, मला असं वाटलं होतं तू तर माझी साथ देशील, पण तूही मात्र कार्यक्रमाच्या दिवशी जे काही घडलं आहे तेव्हापासून कुठे हरवली होती, तर आज माझ्या समोर येऊन उगवली आहे. पण मात्र आता जयंतीला वाईट वाटतं तर ती खाली मान घालून शांतच बसते. त्यावेळी जयंती म्हणू लागते, बघ ना आता सगळ्यांनी माझी साथ सोडली आहे, आता माझी पोटची पोर बघ ना, तिनं पण माझी साथ सोडली आणि कुशाल तिच्या बापाकडे ती निघून गेली आहे, म्हणूनच आता मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. थोड्या वेळामध्ये मात्र जयंती अस्वस्थ होते. ती म्हणू लागते, माई नेमकं तुम्हाला म्हणायचं काय ते तरी मला सांगा ना. त्यावेळी जयंती म्हणू लागते, तू अगोदर माझ्यासोबत जसं काही काम करत होती ना, तसं इथून समोर तुला माझ्याबरोबरच काम करावं लागेल आणि मी तुला प्रत्येक महिन्याला 40,000 रुपये पण देईल. त्यावेळी जयंती तर खूपच खुश होती. म्हणू लागते, काय माई तुम्ही मला प्रत्येक महिन्याला 40,000 रुपये देणार असेल ना, तर मी तुमच्यासोबत काम करायला तयार आहे. तर भैरवी म्हणू लागते, हो मी तुला प्रत्येक महिन्याला पैसे देईल, तू फक्त माझ्यासोबत मी जे सांगेल ना ते तू काम कर. त्यावेळी जयंती विचारात पडते. म्हणू लागते, माई नेमकं काय काम करायचं आहे मला तुम्ही सांगता का? पहिले तर मी तुमचं असं काम करायची, त्या सावलीला आणि तुमच्या मुलीला ताराला मी गाण्यासाठी घेऊन यायची, पण आता तर ते काही शक्य नाही. पण त्यावेळी भैरवी म्हणू लागती, हो ते काय आता शक्य नाही, पण आपल्याला दुसराच काहीतरी मोठा कार्यक्रम करायचा आहे. पण त्यावेळी मग जयंती म्हणू लागते, काय माई गाण्याचा कार्यक्रम आयोजित करणार आहे की काय, तुम्ही सावलीचं गाणं आयोजित करणार आहे का? पण त्यावेळी आता लगेचच भैरवी म्हणू लागते, सावलीचं गाणं तर आयोजित करणार नाही, पण मात्र मला तिचाच कार्यक्रम करायचा आहे. त्यावेळी भैरवी म्हणू लागते, त्या सगळ्या जणांनी कसं मिळून मला एकटं पाडलं ना, तसंच मला त्यांना प्रत्येकाचा मला बदला घ्यायचा आहे आणि प्रत्येकाचा कार्यक्रम करायचा आहे. पण त्यावेळी जयंती म्हणू लागते की भैरवी माई तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते करा, पण माझा तुम्हाला फुल सपोर्ट राहील, पण मला पैसे द्यावं लागतील बरं का. तर त्यावेळी भैरवी मात्र खूप खुश होते की हो जयंती, तू फक्त मी सांगेल ना ते काम करायचं, मी तुला नक्कीच पैसे देईल. दुसरीकडे जगन्नाथने सारंगला कॉल करून घरी बोलवून घेतलेलं असतं. पण त्यावेळी आता घरी सारंग येतो तेव्हा जगन्नाथ घरी नसतो. त्यावेळी अलका एकटीच घरी असते. त्यावेळी सारंग तर खूप काळजीत असतो. म्हणू लागतो, मला जगन्नाथजीने घरी कशासाठी बोलवून घेतलं आहे, की त्यांनी मला सावलीबद्दल जे काही सांगितलं आहे ते खोटं तर नाही निघालं ना, की खरंच काहीतरी गुड न्यूज आहे, मला सांगा ना, माझी ना खूपच काळजी वाढली आहे. थोड्याच वेळात जगन्नाथ मात्र घरी येतो. म्हणू लागतो की नाही सारंग, मी जे अवागीत केलं होतं ना त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही, जे मी सांगितले ना ते मात्र नक्कीच घडणार आहे. पण तेवढ्या वेळात सारंगचा मात्र चेहरा पडतो, त्याचं मन खूप दुखावलं जातं. पण जगन्नाथ आला की अलका मात्र तिथनं उठून जाते आणि मग जगन्नाथ मात्र सारंगसोबत बोलायला सुरुवात करतो.
आता जगन्नाथजी मात्र सारंगला म्हणू लागतात, काय किती दिवस झाले तू माझ्या लेकीसोबत कसं वागतोय, कसं रिॲक्ट करतोय. पण सारंगला मात्र आश्चर्य वाटतं. आता सारंग मात्र काही दिवसापूर्वी सावलीसोबत कसा रिॲक्ट करत होता ते मात्र त्याला घडलेले सगळे प्रसंग आठवू लागतात. पण त्यावेळी जगन्नाथजी म्हणू लागतं, हो मला माझ्या लेकीची ना खूप काळजी वाटते. मी तुला तिच्याबद्दलचं जेवढं काही सत्य सांगितलं आहे, मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या सत्यामधून, इतक्या मोठ्या संकटातून तू फक्त एकटाच तिला बाहेर काढू शकतो. मग त्यावेळी जगन्नाथजी म्हणू लागतात, तू जर माझ्या लेकीसोबत असंच वागत राहिला तर मग तिने कुणाच्या तोंडाकडे बघायचं. पण त्यावेळी सारंग म्हणू लागतात, जगन्नाथजी मलाही तुमची परिस्थिती कळती. बघा ना, सावली माझ्या समोर आली की तिच्यासोबतचं मी इतकं मोठं तिचं आयुष्याचं सत्य लपवून ठेवतो म्हणल्यावर ती माझ्या समोर आली की मला फक्त धाकधूकच होती की तिला जर हे सत्य कळलं तर तिचं काय होईल आणि काय नाही. मला तर तिच्यासोबत बोलण्यासाठी शब्द सुचत नाही आहेत. त्यावेळी आता जगन्नाथजी सारंगला म्हणू लागतं की सारंग, तुला मात्र ते सत्य लपवून ठेवावंच लागेल. तुला ते सत्य पहिले स्वीकार करावं लागेल आणि मग तुला ते मनातून मात्र भीती काढून टाकावं लागेल आणि मग सावलीच्या समोर तुला आनंदात उभं राहावं लागेल. तर तुझ्याकडून काहीतरी होईल आणि माझ्या मुलीलाही त्रास होणार नाही. पण त्यावेळी सारंग म्हणू लागतो की जगन्नाथजी तुम्ही म्हणताय ना, तर मी मात्र काही करायला तयार आहे. फक्त माझ्या सावलीला त्रास नाही झाला पाहिजे. त्यावेळी सारंग म्हणू लागतो की खरं सांगू का जगन्नाथजी, मला मनापासून वाटतंय की तुम्ही जे भाग्येत ठरवलेलं आहे ना ते मात्र यावेळी खोटं ठरणार आहे. तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत जे काही तुम्ही सांगताय ते सगळं काही खरंच होतंय, पण मात्र त्यावेळी ना ते खोटंच ठरणार आहे. कारण की माझ्या सावलीची विठुरायावरची इतकी भक्ती, तिची अनंत श्रद्धा आहे ना, ते विठुराया नक्कीच काही ना काहीतरी चमत्कार घडवून दाखवणारच आहे. पण त्यावेळी जगन्नाथजी म्हणू लागतो, अगदी सारंग तू माझ्या मनातलंच बोलला आहे. कारण की मलाही वाटतंय सारंग अगदी हेच व्हावं म्हणून. त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागतो, खरं सांगू का सारंग तुला, आतापर्यंत माझं एकही भागीत मात्र खोटं ठरलेलं नाही. पण माझी अशीच इच्छा आहे की मात्र मी जे आता सावलीबद्दल बघतो ना ते मात्र सगळं खोटं ठरावं आणि विठुरायाचा काहीतरी चमत्कार व्हावं. दुसरीकडे चंद्रकांत आणि त्रिलोत्तमा त्यांच्या रूममध्ये असतात. तर त्रिलोत्तमा चंद्रकांतला म्हणू लागते, आपल्याला ना आपलं रुटीन आता बदलावं लागेल. रात्री लवकर झोपणं, सकाळी लवकर उठणं. त्यावेळी चंद्रकांत ही हसून हो म्हणतो. दोघांचं बोलणं चालू असताना नेमकं मात्र त्यावेळी सोहम तिथे येतो. आता या दोघांना अगोदरच माहीत असते की सोहम इकडं आला म्हणल्याच्या नंतर ताराविषयीच त्याला बोलायचं आहे. तर चंद्रकांत म्हणू लागतो की सोहम काय झालंय बोल ना. तर त्यावेळी सोहम सांगू लागतो की आई बाबा मी ना ताराला भेटायला गेलो होतो. पण त्यावेळी आता त्रिलोत्तमा म्हणू लागतो, हो आम्हाला माहिती तू याच्या अगोदरही ताराला भेटायला गेला होता, तिची बॅग घेऊन गेला होता. समोर काय बोलायचं आहे ना ते सांग आता. त्यावेळी आता सोहम सांगू लागतो की मॉम मला असं वाटतंय ताराची बाजूनं तू एकदा समजून घ्यायला हवी. पण त्यावेळी त्रिलोत्तमा खूप चिडते, म्हणू लागते, सोहम तुला जर या विषयावर बोलायचं असेल ना तर आत्ता इथून उठून तुझ्या रूममध्ये जाऊ शकतो. पण त्यावेळी आता सोहम मात्र काही जात नाही, म्हणू लागतो, मॉम प्लीज माझं एकदा ऐक ना, ताराची बाजू प्लीज एकदा तू समजून घे ना. ताराला मात्र मुळात ही गोष्ट न करायचीच नव्हती. तिला फक्त हे सगळं भैरवीजीच्या प्रेशरमुळेच करावं लागलं. पण त्यावेळी त्रिलोत्तमा खूपच चिडते, म्हणू लागते, सोहम भैरवीजीच्या प्रेशरमुळे तिला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. ती छोटी होती तेव्हाची गोष्ट ठीक होती, पण आता ती मोठी झाली, तिला समज आली, त्याच्यानंतर तिला या गोष्टी कळायला लागल्यावर तर तिने हे सगळं काय आपल्याला सांगायला हवं होतं ना. त्यावेळी सोहम म्हणू लागतो, हो मॉम तुझं पण अगदी बरोबर आहे. कारण की ताराच्यानं याच वागण्याचा मलाही खूप राग आला आणि मी तिलाही खूप बोललो. तिनं मात्र तिची गोष्टही स्वीकार केली आणि ती आपली माफीही मागते. म्हणून मला असं वाटतंय तू तिला एकदा माफ करावं, तिची बाजू समजून घ्यावी आणि तिला मात्र एक संधी द्यावी. पण त्रिलोत्तमा मात्र तिच्या बोलण्यावर ठाम असते. ती म्हणत असते की त्या मुलीला ना मी या घरामध्ये अगदी एकदाही घेणारच नाही. पण त्यावेळी आता सोहमलाही राग येतो, तो तिथनं निघूनच जातो. दुसरीकडे रात्रीच्या वेळी सावली मात्र सारंगची वाट बघत हॉलमध्येच बसलेली असते की सारंग कधी येतो आणि कधी नाही. सारंगनं मात्र तिचा एकही कॉल रिसीव्ह केलेला नसतो. पण थोड्याच वेळात सारंग घरी येतो, तिच्यासाठी छान असा गजरा वगैरे घेऊन येतो. पण त्यावेळी आता सारंग तर सावलीकडे आनंदातच बघतो. सावलीलाही सारंग घरी आल्यावर खूप आनंद होतो. पण त्यानंतर सारंग तिच्यासोबत अगोदर कसा वागला ते तिला आठवायला लागतं आणि मग ती परत एकदा रुसून बसते.
त्यानंतर सारंग मात्र त्याच्या हाताने सावलीच्या केसामध्ये गजरा माळून देत असतो. थोड्या वेळात सारंग मात्र आनंदात सावली सोबत बोलत असतो. तर सावली म्हणू लागते की सारंग सर, किती दिवस झाले, तुम्हाला काय झालं होतं, पण याच्यानंतर माझ्यासोबत असं वागू नका बरं का. पण त्यावेळी सारंग मात्र रडतच सावलीला हो म्हणतो. पण सावली परत एकदा सारंगला विचारू लागते की सारंग सर, प्लीज सांगा ना, काय झालं होतं तुम्हाला, तुम्ही माझ्या बोलण्याची टाळाटाळ करत होतात. तर त्यावेळी सारंग मात्र सावलीला सगळं काही खोटं खोटं सांगत असतो. म्हणू लागतो की सावली, खरं सांगू का, आपल्यानं सावली हेअर प्रोडक्टवरनं खूप मोठं आपल्या कंपनीवर संकट आलं होतं. आता ते संकट टळलं आहे, म्हणून मात्र मला खूप आनंद झाला आहे. आणि हे ऐकून मात्र सावलीलाही खूप आनंद होत असतो. दोघेजण आनंदात एकमेकांशी गप्पा मारत असतात. त्यावेळी सारंग म्हणू लागतो, खरं तर सावली, तू आमच्या सगळ्यावर येणारं संकट कसं दूर करते, तसं तुझ्या सावली हेअरवर प्रोडक्टनं मात्र आपल्या कंपनीवर येणारं संकट दूर केलं आहे. खरंच सावली, खरंच तुझा ना मी खूप आभारी आहे. पण त्यावेळी सावली म्हणू लागते की सारंग सर, तुम्ही काही जरी बोलले ना, तर या सावलीला मात्र सारंग सरांची खूप गरज आहे बरं का. सावली मात्र आनंदातच सारंगला मिठी मारते. तर सारंगच्या डोळ्यात नकळत पाणी येत असतं. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.